श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर हे काल श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना शशिकांत पाटील राहणार पंढरपूर या इसमाने त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे। तसेच ज्या व्यक्तीने अनंता रोपळकर यांना शिवीगाळ केली आहे त्या व्यक्तीने माफी मागावी व प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। आमचे कर्मचारी अनंत रोपळकर कर्तव्यावर हजर असताना विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास उपहारगृह नवीन सुरू केलं आहे आता समितीमार्फत। तिथं ते मनसे तालुका अध्यक्ष आले, त्यांनी त्यांना शिवीगाळ केली, हात उगारला। या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। आमची मागणी एवढी राहील, संबंधित जो कोण माणूस आहे त्याने आमची जाहीर माफी मागावी आणि प्रशासनानं इथून पुढं काही होऊ नये म्हणून प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत। या घटना वारंवार घडतात आमच्याकडे। आम्ही हा पहिल्यांदा अनेक संघटना माणसून असं त्रास देतात। सुरुवात आहे आमची की कुठल्याही संघटना पदाधिकाऱ्यांना त्रास देऊ नये म्हणून आम्ही हा एक पहिला त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन करतो की त्यांनी जाहीर माफी मागावी। जर इथून पुढे अशा घटना घडल्या तर आम्ही डायरेक्ट गुन्हे दाखल करणार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।